फ्रेंड्स कशा आहात? तुमच्या इथे पाऊस आहे का? बघा आमच्या इकडे पावसाचं पाणी अजून चालू आहे. पुढे पाऊस चालू आहे त्र्यंबकेश्वरला वगैरे. बघा मग नाशिकला पूर आलेला आहे. जिथे आपण चालतो तिथे पण पाणी आहे. हा बघा, हा बघा फ्रेंड्स, हा समोर तुम्हाला दिसतोय तो पूल आहे मोठा, विक्टोरिया पूल. नाशिकचा सर्वात मेन पूल होतो. आणि समोर जिथे माणसं उभे आहे ते कचरा काढताय बघा. सगळा कचरा काढताय सगळा तो नदीमधून. आणि समोर बोटिंग होते पण आता बोटिंग बंद आहे. आणि चालण्याच्या रस्त्यावर पण पाणी आहे. हे बघा आता इथे सगळं 10व 13व वगैरे सगळं होतं वर्षा साध्य. हे बघा किती पाणी बघा. लोक एन्जॉय पण करताय. पण जरा जपून करा फ्रेंड्स. काय पाय घसरण्याची वगैरे भीती असते म्हणून जरा सांभाळून पाण्यामध्ये उतरा. हे बघा फ्रेंड्स, बघा, हे बघा फ्रेंड्स, भरपूर पाणी आहे अजून गंगेत. हे रामकुंड गंगा गोदावरी. आणि इथे समोरच तुम्ही जाल तर तिथे कपालेश्वर देवस्थान आहे. आणि त्याच्याच बाजूला समोर शिर्डी साईबाबाचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. जिथे मी तुम्हाला दाखवलं का दोन्ही टाईम लंगर होते आणि गरम गरम सगळे लोक खायला बसतात. प्रसाद घ्यायला तुम्ही पण जरूर या. आपले सिंधीबाई सगळे हे लंगरचं आयोजन करतात. हे बघा किती पाणी आहे फ्रेंड्स. बघा, हे बघा, हे बघा फ्रेंड्स, अजून पाणी कमीच झालं नाही फ्रेंड्स. चालायच्या रस्त्यावर पण भरपूर पाणी आहे. समोर आहे ना ते JCB थांबलेली आहे तिथे कुंभमेळ्याचं काम चालू आहे. तिथे पहिले सगळे दुकानं होती, आता ते अतिक्रमणमध्ये सगळे निघून गेलं आहे फ्रेंड्स. हे बघा तुम्हाला समोर तिथे दुचंड्या मारुती पण दिसत असेल. मी थोड्या वेळ पहिले एक व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या साईडला होती, आता मी या साईडला आली आहे फ्रेंड्स. हे बघा, हे बघा फ्रेंड्स, कंटिन्यू पाणी चाललं आहे कारण पाऊसच जोरात आहे. तिथे नाशिकला नाही आहे पण त्र्यंबकेश्वर आणि अजून जे पहाडी इलाके असतात तिथे भरपूर पाऊस आहे अजून. हे बघा फ्रेंड्स, बघा किती सुंदर वातावरण आहे बघा फ्रेंड्स. हे बघा या साईडला पण तुम्हाला दाखवते. हे बघा फ्रेंड्स, हे बघा कंटिन्यू वाहतं पाणी आहे फ्रेंड्स. आज 15 दिवस झाले कंटिन्यू गंगा गोदावरीला असा पूर आहेच फ्रेंड्स. हे बघा, हे बघा, हा पाऊस कंटिन्यू होता ना तर म्हणून तो एवढा. आणि जो 15 दिवसाचा पाऊस होता ना तो फ्रेंड्स, तो 2 दिवसातच नाशिकला येऊन गेला. म्हणून यामुळे एवढं पाणी सोडलेलं आहे गंगा गोदावरीला. हे बघा फ्रेंड्स, हे बघा, हे समोर आहे तो विक्टोरिया पूल. मी तुम्हाला सांगितलं सर्वात मेन पूल आहे तो. आणि इथे भरपूर मंदिरं पण आहे फ्रेंड्स, पण सगळे आता पाणी खाली आहे. आणि मी तुम्हाला दर्शन करायला घेऊन जाऊ शकत नाही कारण तिथे पाणी आहे. आणि मी पाण्यामध्ये रिस्क घेत नाही फ्रेंड्स, मला खूप भीती वाटते पाण्याने. हे बघा, हे बघा फ्रेंड्स, तो विक्टोरिया पूल समोर. हे बघा फ्रेंड्स, आता मी तुम्हाला एक मंदिर दाखवते. तिथे आता दर्शन तर होणार नाही पण तिथे कसं असतं, ते जेव्हा कुंभमेळा येतो आमच्या इकडे नाशिकमध्ये, सिंहस्थ कुंभमेळा होतो तेव्हाच ते मंदिर उघडतं आणि तेव्हा दर्शन होतं. आता ते मंदिर बंद आहे पण मी तुम्हाला बाहेरून दाखवते ते मंदिर कसं आहे. बघा, हे बघा, हे बघा, हे बघा फ्रेंड्स, हे बघा सगळं चिखल आहे. पुरामुळे इथे पण पाणी भरलं होतं. आणि हे मंदिर आहे फ्रेंड्स आता हे बंद आहे. हे गौतमी गंगा गोदावरी मंदिर आहे. हे फक्त 12 वर्षांनी एकदाच उघडतं, जेव्हा सिंहस्थ होतो नाशिकमध्ये तेव्हाच. हे बघा, बघा इथे पण पाणी होतं फ्रेंड्स. सगळं बघा, सगळं चिखलच चिखल आहे बघा. हे बघा फ्रेंड्स, गौतमी मंदिर आहे. गौतमी गोदावरी. हे पण कपालेश्वर मंदिरच्या समोरच आहे. तुम्ही जर नाशिकमध्ये आला पंचवटीमध्ये तुम्हाला हे सगळे मंदिर जवळजवळ दर्शन करायला मिळणार आहे. हे बघा फ्रेंड्स, हे 12 वर्षांनी एकदाच उघडतं. आता आमच्या नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा आहे 2026, तेव्हा आता हे मंदिर उघडणार आहे. हे बघा फ्रेंड्स, चला दर्शन करून घ्या. हे बघा फ्रेंड्स,
इथे एक अजून भोलेनाथाचं मंदिर आहे, तिथे पण मी तुम्हाला दर्शन करवते. जर तुम्हाला कपालेश्वर मंदिरात गर्दी असली आणि वरती नाही जाता आलं तर बघा इथे पण भरपूर जण दर्शन करत आहे. बघा भोलेनाथाचं मंदिर आहे, दर्शन करून घ्यायचं. बघा नाशिकमध्ये भरपूर मंदिरं आहे फ्रेंड्स. असं नाही का कपालेश्वरची इथे गर्दी असली तर आपण त्रास बघून यांना तिथे दर्शन करायला जायचं. आपण कोणत्याही मंदिरात कपालेश्वरचं दर्शन करू शकतो. बघा इथे पण पिंड आहे बघा. हे बघा बघा किती पाणी आहे बघा फ्रेंड्स. हे बघा किती पाणी आहे बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. सपोर्ट करा आणि मला पुढे पोचवा.